श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आज बनवूया रागीमध्ये. हे बघा, मी गॅसवरती कढई ठेवली आणि गॅस चालू करून घेतला आहे. आता मी इथे 1 ग्लास पाणी टाकते. बघा, ही कर्नाटकाची डिश आहे, खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे. तर आता मी चवीनुसार मीठ घालते. बघा, चवीनुसार आपण मीठ घालून घेतलेलं आहे. हे बघा, तर ही नाचणीपासून तयार केलेली डिश आहे. बघा, आता मी अजून एक अर्धा ग्लास पाणी घातलं आहे, म्हणजे एकूण मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता याच्यावर आपण एक झाकण ठेवून उकाळा काढू पाण्याला. बघा, पाणी चांगलं मस्तपैकी उकळलेलं आहे. तेव्हा गॅसची फ्लेम स्लो करायची. आणि आता आपण याच्यामध्ये साजूक तूप घालून घेऊ. तर आपण याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचे साजूक तूप घालूया. बघा, आता पुन्हा आपण याच्यावरती झाकण ठेवूया पाणी उकळायला. हे बघा, आता पाणी चांगलं उकळले. आता गॅसची फ्लेम स्लो करायची. आणि आता आपण हे नाचणीचं पीठ घालायचं आहे. हे बघा, आता 1 ग्लास मी नाचणीचं पीठ घातले, कारण आपण 1.5 ग्लास पाणी घेतले, त्याला आपण 1 ग्लास नाचणीचं पीठ घातले. तर हे चांगलं असं कालथ्याच्या टोकेने चांगलं असं म्हणजे फिरून घ्यायचं, म्हणजे चांगली उकड त्याला बसली पाहिजे. तसं चांगलं असं फिरून घ्यायचं. बघा, असं चांगलं असं मस्तपैकी त्याला फिरून असं बाफवून घ्यायचं, म्हणजे ते पीठ चांगलं असं टोकेने चांगलं फिरून घ्यायचं. ते खूप पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे ही. लहानांपासून एकदम वयस्कर लोकांपर्यंत ही चांगली पचनाची डिश आहे. तर आता थंडीच्या दिवसात ही नक्की आवर्जून खावी ही. तर बघा, आता आपण याच्यावर झाकण ठेवूया. तर मी आता याच्यावर झाकण ठेवते. बघा, आता झाकण काढलं. आता आपण हे पीठ चांगलं परत ढवळून असं घेऊया. चांगलं असं फिरून घेऊया. बघा, आता आपण याच्यात पुन्हा साजूक तूप घालू. बघा, साजूक तुपामुळे ते खूप छान रुचकर चविष्ट असं लागतं आणि हेल्दी पण. आणि तूप खाल्लेलं चांगलंच असतं, असली तूप, साजूक तूप. तर तूप घालून ते पुन्हा असं फिरून घ्यायचं. बघा, असं चांगलं असं फिरून घेतलं का आता आपण ते कालथ्याने, टोकीच्या इथे नाही, पुढून कालथ्याच्या बाजूने आपण आता हे चांगलं फिरून घेऊया. हे बघा, आता चांगलं असं फिरून घेऊ असं. आणि हे सॉफ्टच असते ही डिश, म्हणजे हे असं नरमच असतं हे खायला, म्हणजे पचासाठी. तर हे पण जरा वेळ ठेवूया. हे बघा, झाले 1 मिनटं. तर काढून घेतलेलं आहे. आता आपण हे मळून घेऊया. आता चांगलं आता आपण पीठ असं हे परातीत काढून मळून घेऊया. हे बघा, असं नरमच असतं हे पीठ, म्हणजे जास्ती घट्ट नसतं करायचं, ते असं सैलच करायचं असतं. बघा, तर ही कर्नाटकाची डिश आहे, तिकडे जास्ती खाली जाते, आपल्या साईडला नाही ही खाली जात जास्ती. पण तरी म्हटलं चला करून दाखवूया आपल्या लोकांना हे नाही, म्हणजे ही डिश नाही ते खात, ते कर्नाटकाला खातात जास्ती करून. पण थंडीच्या दिवसात खायला काय हरकत आहे, चांगली पचण्यासाठी खूप चांगली आहे ही. तर बघा, खूप छान लागते ती. आणि तिकडे ही सांबाऱ्यासोबत वगैरे चटणीसोबत खातात. आपल्या इकडे आपण नॉनव्हेजसोबत पण खाऊ शकतो मस्तपैकी, आंबट कढीबरोबर, चिकन मटण रस्स्याबरोबर. तर बघा, असं हे मी साजूक तूप जरासं हाताला लावून घेतलं, म्हणजे असं घातलं आणि असा गोळा करून घ्यायचा आपण याला. चांगला असा गोळा चांगला असा फिरून घ्यायचा. बघा, चिकट असतं ते. हे बघा, आता याचे 2 भाग करते, असे आपल्याला 2 गोळे करून घ्यायचे आहेत. असं सगळं चांगलं काढून घेते. असं चिकट म्हणजे कालथ्यांच्या साहाय्याने मी सगळं असं काढून घेतलं. थोडासा असं पाण्याचा हात पण लावायचा. तर हे बघा, असं तुपाच्या याच्याने असं गोळा करत फिरवत जायचं. थोडासा पाण्याचा हात पण लावून घेऊ शकता, म्हणजे चांगलं ते असे गोळा व्हायला मदत होते. पाण्याचा थोडासा हात घेतला ना, तसा गोळा व्हायला मदत होते. तसं मी पाण्याचा हात लावलेला आहे. बघा, आता तसा गोळा झाला आहे. बघा, आता असं चांगला आता गोळा झाला का असं मळून फिरून असं घ्यायचं, फिरवायचं असं गोल. हे बघा, अशा प्रकारे हे गोळे असतात त्या साईडला, म्हणजे कर्नाटकाला. बघा, असे गोळे झालेले आहेत मस्तपैकी असे. आता हे बघा, असे झालेले आहेत. आता आपण हे सर्व करायला घेऊ. तर हे बघा, असे काढून घेऊया. तर हे बघा, आता याच्यामध्ये असं बोटाने किंवा चमच्याने असे खड्डा करून घ्यायचा आणि असं साजूक तूप त्या खड्ड्यामध्ये टाकायचं.
मस्त खूप छान लागतं बघा. आता मी चिकन केलेलं होतं, मस्तपैकी चिकन केलेलं होतं. आता त्या चिकनच्या रश्श्यामध्ये हे आपण डुबवायचे, म्हणजे रश्श्यासोबत हे खायचं असतं रागीमध्ये. तर तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता, आंबट रस्सा, आंबट कढी किंवा चटणी सांबारा. तर कर्नाटकामध्ये चटणी सांबारा याच्यासोबत खातात, पण आपल्याकडे नॉनव्हेजसोबत मस्त खायला, रश्श्यासोबत खायला तर मस्त एक नंबर डिश लागते ती. तर तुम्ही नक्की ट्राय करा ही. बघा असा रश्श्यामध्ये डुबून मस्तपैकी असा चिकनचा रस्सा, म्हणजे चिकन केलेलं मस्त छानपैकी, त्याच्यावर खायला खूप मजा येते. नेहमी भाकरीबरोबर खाणार तर एकदा अशा प्रकारे खाऊन बघा, खूप छान लागतं बघा. तर तुम्ही नक्की ट्राय करा. बघा आता मस्तपैकी असं चमच्याने त्याला असं तोडायचं, हे बघा असं मस्त चमच्याने असं तोडायचं आणि असं रश्श्यासोबत असं खायचं. मस्त सॉफ्ट नरम, खायला खूप छान लागतं. असं रस्सा भरलेलं असं खायचं बघा, खूप छान लागतं. तर तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागते ही डिश. बघा आता माझ्याकडे मस्तपैकी चिकन थाळी तयार आहे रागीमध्ये सोबत. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.